क्लाउड्स. हे बघा काय पलटी झालं बघा. क्लाउडमध्ये आपण क्लाउडमध्ये आणि समोर आहे सूरज देवता. पाऊस पडत नाही मला तर काय लॉजिकच कळत नाही. कशेडी झाड बघा ना का वाटतं वरती. गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपला रिटर्नचा प्रवास आहे. आत्ता आपण मालवणमध्ये मालवणवरून आता आपण निघतोय. सकाळचे वाजले 5. एक्झॅक्ट टाईम नाही माहिती, दाखवतो मला. बाईक रेडी केली आहे, सगळं फक्त ते गिअर्स हे करायचे, सेटअप करायचे. सीटवर पिशवी ठेवलेली कारण का ओली होणार होती. मी बसेल, सगळं सेट ऑल सेट आहे. सामान तर ऑलवेज आपल्याकडे जास्त असतंच. मी पण फुल गिअरमध्ये आहेस. तर आता मी तुमचा टाईम वेस्ट नाही करत, मोटो ब्लॉगवर भेटतो डायरेक्ट. चलो. तो गुड मॉर्निंग गाईस. आणि आता आपण मालवणवरून आता आपण निघतो आहे मुंबईला जायला. आणि पाऊस झाले आता दुसरा दिवसच आहे, खूप पाऊस चालू आहे. तर चलो, मजा येणार आहे राईडला. आता 5:20 झालेत आणि आता आपण घरापासून 2 मिनटाच्याच दुरीवर होतो. तर एक ते पण सांगायला विसरलेलो, 5:20 AM झालेले आहेत मॉर्निंगचे. तर आता बघूया किती वाजता पोचतो काय वगैरे. बारीक बारीक पाऊस तर चालू आहे. हाच स्पॉट आहे, हाच स्पॉट जिथे क्रेटामध्ये डिझेल टाकलेलं. पेट्रोल क्रेटा होती बट डिझेल टाकलेलं. जर तुम्ही तो व्लॉग नसेल बघितला तर मी आय बटनमध्ये देतो, तुम्ही चेक करा तो व्लॉग. खूप इंटरेस्टिंग स्टोरी झाली, फनी वेमध्ये घेतलं पण मजा आली. एक काइंड ऑफ ॲडव्हेंचर आणि काइंड ऑफ. कणकवलीमध्ये पोचलो, चाय प्यायला थांबलो आहे. ते लोक मागे राहिलेत गाडी, तर मग ती अजूनपर्यंत पाऊस तर काय नाही, ऑल ओके, एव्हरीथिंग फाईन. बघूया, मजा येते. फक्त वायझर क्लीन केला पाहिजे बस. मुंबई गोवा हायवे चालू झालेला आहे. आतापर्यंत तरी काही पाऊस नाही. पावसाचे अपडेट बघू शकता बघा, वरती तर ओपनच दिसतंय, समोर फक्त भरलेलाच दिसतंय. बघूया काय होतं आहे. आणि गाडी आपली पुढे गेली आहे आणि आता आपण संगमेश्वरला ब्रेक घेणार आहे ब्रेकफास्टसाठी. तर मी संगमेश्वरचं हे लावलं आहे, 9:28 टाईम दाखवत आहे. 145 किलोमीटर आहे. तर आता डायरेक्ट तेव्हाच स्टॉप 145 किलोमीटर नंतर. मुंबई 444. क्लाउडमध्ये आपण क्लाउडमध्ये आणि समोर आहे सूरज देवता. हो हो, पेट्रोल पंपला आपण थांबूया बाई, सुसू आले. समोरचा व्ह्यू बघा, पेट्रोल पंपवर थांबलो तर. आणि हा असं चष्मा ना असं फॉग होतो. गाडी पण आली आहे. टन 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 टन. काय फॉग, काय व्ह्यू आहे, मजा येते. फक्त पाऊस पडू दे. पाऊसच पडत नाही, का नाही पडत काय कळतच नाही. मजा येते, खूप भारी वाटते पण पाऊस पडत नाही. मला तर काय लॉजिकच कळत नाही. आपण निघतो तेव्हाच पावसाला नसतं पडायचं का? याला कालपासून एवढा पाऊस होता मुंबईमध्ये, एवढा 2000 पाऊस पडला, इथे एवढा पाऊस पडला पण आता पाऊस नाही. हो नो, पण मजा येते, भारी वाटतंय. सो फार व्हेरी व्हेरी नाईस. लेफ्ट रत्नागिरी, राईट हातकंबा,
वी आर ॲट नाव हातकंबा पोचलेलो आहे आणि मोर 54 मिनिट्स टू गो संगमेश्वर. ओशियानोला थांबलो आहे, चिपळूण सावर्डे आणि बाईकची नंबर प्लेट ॲड झालेली आहे या प्रकारे. टिणीव भारी वाटते, पण चिपळूणमध्येच भारी वाटते. बघू, चल लेट्स गो. हे याचं गाव आहे, जाना निघ ना. बोला की हां नाश्त्यानंतर घरी ना डायरेक्ट घरी ऑन स्टॉप घरी आहे. तू इथून तुझ्या घरी जा खाली, आम्ही आमच्या इथून जातो. काय लगा? ओके चला लेट्स गो. आता नाश्ता वगैरे चालू आहे आणि घर आहे 266 किलोमीटर. आता डायरेक्ट घरचं लोकेशन टाकलं आहे आणि एस्टिमेट टाईम 3:09. बघूया, ऊन पण आलं आहे आता, पावसाचं का आता पण एक आहे हा, वर्षातून एकदा कोकण ट्रिप झाली पाहिजे. आता एवढे माझे मित्र आलेले, आम्ही एवढी म्हणजे मजा केली. मी ब्लॉग एवढा नाहीच केला, खूप म्हणजे खूपच कमी केलं, बट आम्ही एवढी एन्जॉयमेंट केली. मस्त रात्री हो सकाळ हो दुपार हो कधी फुल एन्जॉयमेंट चाललेली. आणि देवगडला गेलो. देवगडला तर मस्त तो पाऊस त्या दिवशी, ॲक्च्युली ना त्या दिवशी पावसाची सुरुवात झालेली आणि त्यांनी पावसाने पहिल्याच दिवशी असं एवढं भारी दाखवली आहे ना, म्हणजे भाई काय बोलू, भारीच पडला पाऊस, भारीच. आता मला वाटतं मुंबईलाच गेला आहे तो पाऊस सगळा, कारण का काल हे लोक चाललेले ना रिटर्न, त्यांना पूर्ण नॉनस्टॉप मुंबईपर्यंत पाऊस भेटला आणि आज इथे पाऊसच नाही आणि मुंबईमध्ये पडतो आहे. पण मजा आली. आणि ते ट्रेटामध्ये जे झालं ना, पेट्रोलच्या गाडीत डिझेल, तो पण एक ॲडव्हेंचर होता. तसं बघायला गेलो तर एक लेसन होता तो, ते सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. चुकी कोणाची असू दे, पण लक्ष आपलं सुद्धा पाहिजे तिकडे, काय टाकतोय तो काय नाही टाकत आहे. बट मजा होती, खूप मजा आली आणि असं एकदम घर भरलेलं आणि एकदम वेगळीच वाईब होती. आणि पावसाळ्यामध्ये कोकणात यायचं म्हणजे एक नंबर. आलो पाहिजे परत, फक्त आज एकदा आहे ना, फक्त एकच तिथे आता पाऊस पडला पाहिजे बस जाताना एकदा. परशुराम घाट, परशुराम घाटवरून काय व्ह्यू वाटतोय बघा ना. तिकडे पाऊस पडतोय, पुढे दिसतंय, हो तिथे पण पाऊस पडतोय. कडक हा व्ह्यू आहे. लोक स्कूटरने गावी येतात, विचार करा. 03 होती मुंबई. ओहो वाव, काय व्ह्यू आहे गाईस, ते बघा. मधून ट्रेन येते लिटरली, तुम्हाला नाही दिसणार ती वाटतं, काय माहीत नाही. काय व्ह्यू आहे भाई. तो तिथून पाऊस येतोय आपल्या इथे पाऊस येतोय. ओहो एक नंबर भाई. तो समोरून पाऊस येतोय. हो थांबा, पाऊस यायच्या आधी आपण ना हे सगळं कव्हर करूया. मी कव्हर काय केलं नाही, 1 मिनिट शॉर्ट होणार. आता इथे हे आता लावलेत, नाहीतर हे नव्हते. आता इथून बघा, इथून आता हे आधी नव्हते वाटतं ते स्पीड ब्रेकर्स. ते बघा टन काय व्ह्यू आहे. हे बघा ट्रक पलटी झाला एक. कधी झाला आहे
काय आयडिया नाही. हे आत्ताच झालं आय थिंक. का फ्रेश हां, हे आत्ताच झालं फ्रेश. ओहो, व्ह्यू बघा. हे बघा, हे नाही होत कंट्रोल्स. हे बघा काय पलटी झालं बघा, डेंजर. घातक ना. हो, ते बघा आपली गाडी तिकडे मागे. पण हा टर्न बघा काय डेंजर वाटतो. हो 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 हो, सांभाळून चालवा सगळ्यांनी. गाईस, पाऊस चालू झालेला आहे, फुल जोरामध्ये येतोय. मजा ना, नुसतं पाहिजे होतं. हो हो हो, एक नंबर. मजा येते. अजूनपर्यंत तरी ऑल ओके. जस्ट पाऊस सगळं आलं. भिजणार तर नाही आता एवढ्या लवकर, पण बघूया कधीपर्यंत. नाही कशेडी घाट बघा ना, का वाटतोय वरती, का मजा येईल ना. कशेडी टनल आहे. हो, कशेडी टनल. वेलकम टू कशेडी टनल. हे आपलं कोकणातलं स्वर्ग आहे. ते मनालीला कसं पाऊस आला तर बँड वाजवली, बँड वाजली तर सगळं भिजून गेलेलो आहे मी. चिंब पावसाने चिंब भिजलेले. पाऊस पडलेला आणि पाऊस पडतोय. नाच. हो, फायनली पेट्रोल पंप भेटलं. पण हे आहे का, चालू आहे का? हाय वाटतं आहे. हा. 800. हा, ऐक. खूप जोरात पाऊस चालू झाला आहे. खूप जोरात पाऊस चालू झाला आहे. काय बोलू आता, थंडी पण असते. हात तर एकदम नम झालेले आहेत. आता ते कळतं ते हिटेड ड्रिप्स का पाहिजे ते. थंडी. ओ आईला काय दिसलं नाही 2 सेकंडसाठी फुल. हो.
काही दिसत नाही, म्हणजे मला तर असं विजिबिलिटी कमी आहे, कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल. ओ थंडी बघा, वारा जो येतोय ना लागतोय फुल. इथे रेनकोट काहीच कामाचं नाही, काहीच कामाचं नाही, सगळं भिजतंय पण मजा येते. फक्त आपलं टँक बॅग वॉटरप्रूफ नाही आहे, फोन बिन आतमध्ये आहेत, प्लास्टिक आहे, सेफ राहायला पाहिजे फक्त बस, बाकी काय नाही. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ. मुंबईमध्ये एंटर केलेलं आहे आपण. आता आपल्या घराच्या थोडा लांब जवळ बोलू शकतात, जसं कसं काय ते. मस्त होती ट्रिप, मजा आली, बट ट्रिप संपली, आठवणी राहिले. आता बघूया नेक्स्ट ट्रिप कधी होते, कधी सगळे एकत्र जातात. मजा आली पण, आणि पाऊस लास्टचे 2 दिवस पाऊस भेटला तर त्यात अजून मजा आली. आता स्टार्टिंगला पावसात नव्हता, आणि सगळे जेवढे पण मित्र आलेले ते सगळे सुखरूप घरी पोचले. आणि गोवनचा ना एक इश्यू आहे हा, म्हणजे गोवन ज्यांच्याकडे आहे ना, मी बघितले मागचा जो मरगाड फ्लॅप आहे ना टायरच्या वरचा, तो लूज होतो. सो काय माहिती काय सीन आहे. मी तर त्याचं ते स्क्रू वगैरे सगळं चेंजेस केले, बट तरी ते आहेच, तो इश्यू जात नाही. ते सारखं टाईट करावं लागतं, बाकी काय नाही, ठीक आहे, उतना चलतं आहे. तर फायनली गाईज, फायनली आपण आपल्या एरियामध्ये पोचलेलो आहे. आणि आता जिथून ट्रिप चालू केलेली तिथेच ही ट्रिप एंड होत आहे.